मास लावते सुरुवात 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज गणेश जयवंत मोडक आणि त्याच्या साथीला गौतम धुळे. ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल स्कूप मारण्याचा प्रयत्न होता. तुम्ही जेवढे शफल व्हाल तेवढा बॉलरला बेनिफिट मिळेल. पहिला चेंडू निर्धाव. संदेश कराळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही इथे करतोय. 5 ट्रॉफीज आम्हाला दिल्यात अजय गायकवाड यांनी. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रम या सांघिक ट्रॉफीज. कव्हर्स मधून बॉल काढलाय जयवंतने. हा चौकार. फक्त एकच धाव. गल्ली रिजन मध्ये हा बॉल मात्र फील्ड करण्यात आला. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 5. दुर्वा 11 सावळे आणि जनमान भुतेवली या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना गौतमने आणि 2 धावा इथे घेतल्या. जयवंतचा हा फटका होता. गौतमने गौतमच्या बॅट मधून एक चौकार आला. जो कव्हर्सला मारला फटका तो गौतमचा चौकार होता. आणि ते खराब चेंडू. बॉल चाललाय मागे. मिळतील धावा 4. आणि ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे बॅटिंग टीम कडून. यस, बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला वेस्ट साइड साठी. चौकार तर नक्कीच आलाय. पाहूया निर्णय काय असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. 22च्या स्वरूपात 4 धावा. नो बॉल नाहीये. परंतु नशिबाची साथ मिळाले दुर्वा 11 सावळे संघाला. चौकार तर निश्चित आलाय आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला 11 वरती. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. हा त्यांचा रिव्ह्यू होता आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की नाही, नो बॉल नाहीये, चौकार आलाय. नशिबाचा चौकार. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं खेचून मारलेला फटका होता. बॉल हातातून निसटलाय. चाललाय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले दुर्वा 11 सावळे संघाची 15 वरती. धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल दोस्ती चषक. पहिली रात्र आज
तुम्ही निश्चिंत राहा. प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला 3 ते 3:30 उद्या 6:45 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायला लागेल. 7 वाजता मॅच चालू होईल. बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार शंकरच्या विरोधात. 4 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. सीमारक्षक आहे. एक धाव येते कंप्लीट. दुर्वा 11 सावळे संघ बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्यांची धावसंख्या जाऊन पोहोचली आता बिनबाद 20 या आकड्यावरती. जयवंत मोडक आणि त्याच्या साथीला तो गौतम धुळे. चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर कडून. जय हनुमान भुतिवली संघाच्या विरोधात. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न आणि ते शंकरचा डायरेक्ट हिट. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या ती मात्र 20 धावा झालेल्या आहेत आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो जयवंत मोडक. नवीन फलंदाज प्रसाद मोडक गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटम प्राप्त केलाय तो निश्चितच दुर्वा 11 सावळे संघाने. सेकंड ओव्हरमध्ये शंकरने डायरेक्ट हिट केला. काल महाशिवरात्र होती. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न. पूलचा फटका. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 21 धावा 21. खुलात टाकला होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवला हा चेंडू शंकरने. मोस्ट एनर्जेटिक प्लेअर ऑफ भुतिवली टीम शंकर कोंडे कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 15 आणि या ओव्हरमध्ये शंकरने धावा दिल्या त्या अवघ्या 6. दुर्वा 11 सावळे संघाची धावसंख्या 21. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. लेन थोडी मागे घेतली. फक्त दिशा दिले. गॅप आहे त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला बॉल चालला. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा घेतल्यात. चांगली रनिंग म्हणावी लागेल. प्रसाद मोडकने हा फटका खेचला होता. स्कोर 23 झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. नेक्स्ट मॅच वडवली आणि त्यांच्या विरोधात मात्र भडवळ अग्रिसेना भडवळ या 2 संघादरम्यान होईल. दोन्ही टीम टॉस साठी आपण या. दोस्ती चषक 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं. अनेक प्रायोजक आहेत. चला एकत्रित येऊ नका.
फिल्डिंग सेट करून घ्या भुतिवली संघ, जास्त वेळ घेऊ नका. आणि आयोजकांचा या अगोदरचा निर्णय होता की सेकंड राऊंड पासून आपण 3 ओव्हरच्या करू, परंतु शेवटी जशी मॅच चालू केली तसं त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला 4 ओव्हरच्याच मॅचेस कव्हर करायचे. पुढची मॅच आपल्याला 3 ओव्हरची करावी लागेल, कारण नाहीतर मग शेवटची रात्र फार भयानक होईल. म्हणून 5-4-3 हा फॉर्मॅट संपूर्ण मॅच मध्ये असणार आहे. वेळेच्या बाबतीत सर्वच संघाने विनंती करतोय की सहकार्य करा. दोन ओव्हर मध्ये धावा आहेत आतापर्यंत 21. पहिल्या ओव्हर मध्ये 15-23 झाल्यात धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 आल्यात. वेळ जास्त घेऊ नका ही एक नम्रतेची विनंती आहे. तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय तो प्रणित. तिसरं षटक, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती ते चौकार येतोय. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, 4 धावा. सत्तावीस 27. सावळे म्हटल्यानंतर क्रिकेट आहेच यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु सावळे म्हटल्यानंतर कुस्तीपट्टू प्रचंड प्रेम आहे या गावाचं कुस्तीवरती. 27 धावा झाल्यात. पहिल्याच बॉल वरती चौकार. पुन्हा एकदा थांबतोय तो मात्र प्रणित, थोडा दबाव जाणवतोय. नेक्स्ट मॅच 4 षटकांचीच असेल. आगरी सेना भडवळ आणि त्यांच्या विरोधात वडवली या दोन संघादरम्यान. बॉलिंग अटॅक चांगला आहे आगरी सेना भडवळचा पहिल्यापासूनच. हेमंत कालेकर 2 षटक टाकतोय. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील केले. फुलटॉस बॉल, आक्रमण करायचं होतं. गोलंदाजाने प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा. एक धाव स्वतःवरती नाराज येतो फलंदाज. मोठा फटका खेळू शकला असता परंतु त्याला ते जमलं नाही. एकेरी धावसंख्येने स्कोर 28 झालाय 28. दोस्ती चषकाचा धमाका पहिलाच पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये या बेकरीच्या क्रीडांगणावरती एक लाजवाब आयोजन त्यांनी मात्र केलंय. अनेक स्पर्धा तालुक्यात झाल्यात. पहिल्या पर्वामध्ये अमाप चुका मी पाहिल्यात, परंतु पहिल्याच पर्वात दोस्ती चषकाने धाबे दणाणून सोडलेत सर्वांचे. वेगवान चेंडू होता प्रणितचा, आता त्याने टप्पा पकडलाय. चांगला चेंडू, डॉट बॉल. दुर्वा 11 सावळे पहिल्या ओव्हर मध्ये 15, सेकंड ओव्हर मध्ये 8. या षटकाची देखील सुरुवात चौकाराने झाली, परंतु प्रणित आता कमबॅक करतोय आणि आता हळूहळू थंडी देखील वाढायला सुरुवात झाली. उद्याचे जे पहिले संघ आहेत ए ग्रुपचे, त्यांनी 6:45 ला इथे टच असायचंय. 6:45 ला टॉस होईल, 6:50 ला टॉस होईल, 7 ला मॅच चालू. निर्धाव चेंडू. दोन्ही फलंदाज इथे चर्चा करत असताना प्रसाद मोडक आणि त्याच्या साथीला गौतम. 28 झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 40-45 टार्गेट हवंय. स्विच हिटचा फटका होता. प्रवीण पवार चांगली फिल्डिंग, थ्रो करतोय, स्वतः आयोजक देखील आहे आणि एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 29-29. प्रेक्षकांची गर्दी मगाशी खूप होती, आता थोडे प्रेक्षक. शनिवारी या क्रीडांगणावरती शेवटचा दिवस असेल शनिवारचा, प्रचंड गर्दी होईल या क्रीडांगणावर. प्रणित कटरचा इथे वापर करतो. हलकासा चेंडू थोडा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू. 20 धावा, माफी असावी. 20 + 9 29 धावा. 29. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 23 होत्या. स्कूप केला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फलंदाज गौतम धुळेच्या बॅटमधून आला हा कलात्मक चौकार.
चौकार आला आणि या चौकाराने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले दुर्वा 11 सावळे संघाची 33 धावा धावफलकावरती 11च्या सरासरीने. मागच्याही मॅच मध्ये जेव्हा गौतम मैदानात आला तेव्हा धावा चालू झाल्या दुर्वा 11 सावळे संघाच्या. आणि आता या मॅच मध्ये देखील सुरुवातीला येऊन गौतमने चांगलं आक्रमण केले, जयवंतने त्याला साथ दिली आणि आता प्रसाद मोडक त्याच्या साथीला. धावांची जमवा जमव गौतम आणि माफी असावी प्रसाद कडून चालू आहे. 3 ओव्हर 33. लास्ट ओव्हर 33 झाल्यात. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू टाळावे लागतील कारण बेत चांगला केलाय, पाया चांगला रचलाय. 3 ओव्हर मध्ये 33 11ची सरासरी, तिला 12 किंवा 13 पर्यंत न्यायला हवं. रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड यांचं आगमन या मुख्य मंचावरती होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत. पायातला बॉल ऑन साइडला लॉंग ऑन ला फटका खेचलाय, फक्त एकच धाव. अनेक गाडी त्यांची आहेत, सुप्रसिद्ध गायक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या फेमस ट्रेंडिंग सॉन्ग साठी ओळखले जाणारे एकमेव गायक कर्जतचा टायगर, रायगडचा टायगर, आवाजाचा बादशाह अजय गायकवाड यांचं सहर्ष स्वागत, ज्यांनी आम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज दिल्यात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला बॉल चाललाय, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय शंकर. दुसरी धाव घ्यायची, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे आणि ते स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. बॅटर आउट होईल. एकेरी धावसंख्येने स्कोर आतापर्यंत 35 दुर्वा 11 सावळे संघाचा. अनेक गाणी आहेत त्यांची. साहेब माफ करा, घोड्यात पिंजरा आला, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट ढगात. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सावळे संघ करतोय तरी काय. 3 ओव्हर मध्ये 33 होते आणि आता या ओव्हर मध्ये धावा येत नाहीये सावळे टीम साठी. स्कोर आतापर्यंत सावळे संघाचा 35-35. क्लीन बोल्ड. आणखी एक फलंदाजाला बाद केला अमीर पवारने. सावळे संघ या ओव्हर मध्ये पिछाडीवर. कुणी विचार देखील नसेल केला कारण त्या प्रोफेशनल टुर्नामेंट मध्ये देखील अजय गायकवाड म्हणजे ते सगळे होते आयटी इंजिनियर्स आणि आयटी इंजिनियर्स अजय गायकवाड यांच्या गाण्यावरती नाचत होते. मला आनंद झाला. मी खरं तर व्हिडिओ कॉल करणार होतो त्यांना, परंतु ते ऑफलाईन होते. क्रेज आहे क्रेज अजय गायकवाड यांची. रायगड प्रीमियर लीगची धून त्यांनी बनवले. जोपर्यंत रायगड प्रीमियर लीग चालेल तोपर्यंत त्यांची धून राहील, एवढी खतरनाक त्यांनी ती धून बनवले.
फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता. आमिर पवारने शेवटचा चेंडू देखील इथे टाकलाय. निर्धाव रनआउटच्या स्वरूपात आणि 4 ओव्हरमध्ये 36 करायचे. जर्मन भुतिवली संघाला 4 देखील असंच वाटलं होतं. धावा कमी झाल्यात. दुर्वा 11 सावळे संघ कदाचित पराभूत होईल, परंतु त्याने मानगावला पराभूत केलं. आणि आता पाहूया 36 धावा कशा पद्धतीने 36 टार्गेट आहे. चेस डाऊन होतील की मात्र पराभूत होईल. चेस डाऊन करणारा संघ पाहूया. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला आवाज ऐकायला मिळेल पियुष बाबरे यांचा, परंतु त्यापूर्वी आपण इथे टॉस करणार आहोत. टॉस अजय गायकवाड यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. अजय गायकवाड हे उत्तम सिंगर देखील आहेत, परंतु आपल्या या विभागातील रजनी क्रिकेटसाठी त्यांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी दिल्यात. संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड सध्या आमच्या स्टेजवरती आहेत आणि अजय गायकवाड मंचावरती आले. थांबा जरा टॉस करू दे, मग बिंदास अजय गायकवाड यांची गाणी लावा. 4 ओव्हरची मॅच असेल. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकलाय भडवळ टीमने, आगरी सेना भडवळ, आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारले. मॅचला सुरुवात होईल. अजय गायकवाड आपलं स्वागत आम्ही इथे करतोय. आज आपले पाहुणे आहेत ते 3 दिवस 28 तारखेला अजय गायकवाड संपूर्ण नाईट इथे असतील. मॅचला सुरुवात करा. सलामीची जोडी पाठवा. त्याने 35 केल्या. 36चं टार्गेट आहे. सलामीची जोडी आय थिंक शंकर आणि त्याच्या साथीला येईल आमिर, परंतु अजय गायकवाड यांनी जे नाव केलंय, म्हणजे सध्या ट्रेंडिंग सॉन्ग तुम्हाला पाहिजे असेल तर अजय गायकवाडच आहेत. खतरनाक काम ते करतायत संगीत क्षेत्रात. बैलगाडा शर्यत असू दे, त्यांच्या गाण्यांचे बोल ऐकले ना तर टेन्शन येतो कधी कधी. अटक करा पुण्यात. माझा मित्र नेहमी मला सांगतो की हे गाणं देखील सुप्रसिद्ध होऊ शकतं. बोललं हे करून अजय गायकवाड होऊ शकतात, बस बाकी काही नाही. त्यांचा सन्मान नक्कीच पुढच्या रात्रींमध्ये आपण करणारच होता. आज ते आपले पाहुणे म्हणून उपस्थित झालेत आणि मी महत्त्वाचं सांगेल की या स्पर्धेसाठी त्यांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रमांकाचे ट्रॉफीज आम्हाला दिल्यात. त्यांचे मनापासून आम्ही ते स्वागत करतोय, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जशी डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पियुष बाबरे यांचा आवाज. ही लढत जोरदार होणार आहे पियुष, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. दुर्वा 11 सावळे संघर्ष त्यांच्या भुतिवली संघासाठी पारितोषिक अजय गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी अजय गायकवाड यांच्याकडून भुतिवली संघाच्या बॅटरला प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. इट्स ओव्हर टू पियुष. हॅलो चेक, हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत दोस्ती चषकाच्या या रजनी स्पर्धेमध्ये. फुलटॉसनं सुरुवात, आडवा बाटनं गॅप शोधली आहे. चाललाय बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर, नो बॉल. वरती आला शंकर कोंडेचा फटका. धावा 4.
पहिल्याच बॉल वरती या 5 धावा. पाच धावा या पहिल्याच बॉल वरती मिळतात. टार्गेट एकंदरीत विचार केला तर 36 टार्गेट. फील्डचा बॉल, वाईट बॉल, पंचांचा इशारा. 6 धावा एकंदरीत धावा पुस्तकावरती. अजून कुठलाही ऑफिशियल बॉल टाकलेला नाहीये गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सनी यानं. मागच्या मॅच मध्ये 50 धावा डिफेंड केल्या होत्या संघानं, म्हणजे 10चा आस्किंग रन रेट असताना सुद्धा धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामधील पहिल्या ओव्हरमध्ये 17 वसूल झाल्या होत्या. धावा संख्या जाऊन पोहोचली ती 6. 30 अजून बनवायच्यात. लॉफ करतात. पॉवरफुल फटका शंकर कोंडेचा. लॉंग ऑन सीमा पार. सिक्सर. थँक्यू डीजे. षटकार आला लॉंग ऑनच्या वरतून. हा सिक्सर डोकलेला आहे. शंकर कोंडे यानं. टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. पहिलं षटक 36, टार्गेट आणखीन 24. शंकर कोंडे नो बॉल वरती चौकार, त्यानंतर 8 ठोकलेला फ्री हिट. धावा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 12. ओव्हर नंबर 1 मध्ये सनी गोलंदाजी करतात. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. खेळाडू लॉंग ऑफ पासून जज करतात. पोहोचलेत. ओ कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झालेली आहे. रनआउटची विकेट कदाचित येऊ शकेल का, त्यासाठी पंचांना रेफर केलेल्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आमिर पवार यांची विकेट धोक्यामध्ये. टेक्निकल रूम मध्ये कदाचित चेक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. आमिर पवार हे डेंजर एंड कडे होते. नॉट आउट पंचांचा डिसिजन आलेला. 2 धावा कंप्लीट होतात. टीमची धावा संख्या हे पुढे जाऊन पोहोचले 2च्या मदतीनं 14 या धावा संख्येवरती. या 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 14. लॉफ करतात. फटका शंकरचा. लॉंग ऑन
आणि बरोबर लॉंग ऑफच्या मधून काढलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 20. विजयासाठी आणखीन 16. आणखीन एकदा फटका शंकर कोंडेचा केला. आणखीन एक वार. बॉल सीमा पार ठोकला. षटकाराच्या मदतीने धावा संख्या 26 वरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 आलेला 36चं टार्गेट आहे. पहिला बॉल नो बॉल फेकला. त्यानंतर एक वाईट बॉल आला. हो पुन्हा एकदा बॅटचा स्विंग जबरदस्त होता. बॉल फक्त क्रॉस व्हेरीफाय आपण करूयात कारण 5च बॉल ऑफिशियली झालेले आहेत. पहिला नो बॉल वरती आला चौकार. त्यानंतर एक वाईड आला. त्यानंतर फ्रीडच्या बॉल वरती आला षटकार. त्यानंतर दुसरा बॉल 2 धावा. तिसरा बॉल षटकार. चौथा बॉल षटकार आणि 5वा बॉल डॉट. एक बॉल बाकी राहतोय. शेवटचा बॉल आता बाकी आहे. धावा संख्या 26 वरती 10 अजून करायच्या विजयासाठी. तो कमी गतीने टाकला होता सनीना. हा चेंडू ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. विजयासाठी 18 बॉल मधून 18 बॉल मध्ये करायच्या धावा 10. धावा संख्या 26. 18 चेंडूंमध्ये 10 गौतम आलेत. आमिर साठी पहिला चेंडू होता. गौतमचा वेगाने टाकला. डॉट बॉल न सुरुवात. विजयासाठी 10 आणखीन बनवायच्यात. आपल्या व्यासपीठावरती नुकताच आपण पाहतात रायगड के टायगर म्हणून सुपरिचित असणारे सिंगर अजयजी गायकवाड हे आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. एक्स्ट्रा कव्हरला फटका डीप मध्ये खेळाडू ठेवण्यात आलेला. सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. शंकर आणि आमिरची जोडी असल्याच्या नंतर या धावा तुम्हाला वाचवणं कठीण होऊन जातं. तसं काकाने देखील मगाशी उल्लेख केला. मोस्ट ऍक्टिव्ह प्लेयर ऑफ टीम भुतिवली शंकर कोंडे इन ऍक्शन तुम्ही पाहतात. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या 28. बॅकफुटला जाऊन फक्त डिफेन्स करत असताना एक सिंगल टोटल जाऊन पोहोचलेली आहे. 29 या धावा संख्येवरती. 29 धावा. विजयासाठी आणखीन 7. शंकर कोंडेच्या टच मध्ये धावतोय. चांगली बाब आहे बुतुली टीम साठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न. आडवा बाटना फटका खेळायचा होता.
डॉट बॉल विजयासाठी धावा बनवायच्या त्या 7. सनीचे आतापर्यंत चेंडू झाले ते 4. 2 बॉलचा खेळ या ओव्हर मध्ये आता बाकी आहे. लॉफ खातात पुढे येऊन खेचून मारलेला डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल सीमा पार ओव्हर द बॉलर सेट. सिक्सर. गरज आहे. बॉल द्या मॅनेजमेंट टीम. बॉल एका धावसंख्येची गरज आहे. डॉट बॉल आलेला. एका धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 1 रनची गरज. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलेला वडवली टीमनं. चांगला फटका सजवलाय आमिरनं. स्क्वेअर कटचा फटका जो चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. विजयी चौकार. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. 4 षटकार ज्याच्या इनिंग मध्ये आलेले आहेत तो शंकर कोंडे ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. शंकर कोंडे यांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. रायगडच्या टायगर राजाजी गायकवाड यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक होतं ते देखील